पिझ्झा म्हटलं की घरातल्या लहानापासून मोठ्यापर्यंत अगदी सगळ्यांच्या आवडीचा विषय. पण आज मी तुम्हाला पिझ्झापेक्षा पण भारी आणि फक्त 10 मिनिटात तयार होणारी पनीर बनची रेसिपी बनवून दाखवणार आहे. तर नमस्कार मंडळी, डिलिशियस फूड्स मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. चला तर मग वेळ न घालवता आपण या अगदी मजेदार आणि सुपर टेस्टी अशा रेसिपीला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिले एका बाउलमध्ये मी 50 ग्रॅम मेयोनीज घेतला आहे. आता यामध्ये आपल्याला 2 चमचे शेजवान सॉस आणि 2 चमचे टोमॅटो केचप घालायचं आहे. सर्व मिश्रण आपल्याला व्यवस्थितपणे एकजीव करून घ्यायचं आहे. आता ह्या तयार केलेल्या सॉसेसमध्ये आपल्याला पनीर घालायचं आहे. तर या ठिकाणी मी 200 ग्रॅम पनीर घेतलेला आहे. पनीर आपल्याला छोट्या छोट्या क्यूब्समध्ये कट करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी सर्व पनीर मी व्यवस्थितपणे कट करून घेतलेलं आहे. सर्व पनीर सॉसमध्ये व्यवस्थितपणे एकजीव करून घ्यायचं आहे. आता या ठिकाणी मी 2 बन्स घेतलेले आहेत. त्याला मधोमध आपल्याला व्यवस्थितपणे कट करून घ्यायचं आहे. आता ही तयार केलेली पनीरची फिलिंग आपल्याला सगळ्या बन्सला वरतून लावून घ्यायची आहे. त्यावरून थोडंसं मॉझरेला चीज घालायचं आहे. आता यावरतून बारीक कट केलेली शिमला मिरची आणि त्यासोबत थोडंसं ऑरिगॅनो आपल्याला घालायचं आहे. तर या ठिकाणी आपले बन्स तयार झालेले आहेत. आता याला आपल्याला रोस्ट करून घ्यायचं आहे. तर त्यासाठी एका पॅनमध्ये आपल्याला 1 चमचा तूप किंवा बटर घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हे बन्स गरम होण्यासाठी ठेवून द्यायचे आहेत. तर झाकण बंद करून हे बन्स आपल्याला 5 ते 6 मिनिटापर्यंत रोस्ट करून घ्यायचे आहेत. तर या ठिकाणी 5 ते 6 मिनिटं झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता आपले जबरदस्त असे पनीर बन्स तयार झालेले आहेत. तर कुठल्याही प्रकारचा तामझाम न करता आणि अगदी पिझ्झालाही फेल करेल इतके जबरदस्त पनीर बन्स तयार झालेले आहेत. तर मंडळी, आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि हॅपी रहा.